नमस्कार मंडळी. उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्यासाठी आज संध्याकाळी सगळी पूर्वतयारी करून ठेवत आहे. एकादशीला भात का खाऊ नये ह्याचे एक आध्यात्मिक पौराणिक कारण आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपवास ज्यांना जमेल त्यांनी उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडायचा असतो. आणि हो, उपवास कसा सोडायचा, त्याचे महत्व काय आहे, हे सगळं आपण बघणारच आहोत, पण माझ्या पूर्ण ब्लॉग मध्ये. Stay tuned. नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी म्हणजे आपल्यासाठी एक दिव्य अनुभव आहे. उद्या देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि म्हणूनच ठरवलं आज संध्याकाळी सगळी पूर्व तयारी करून ठेवावं. उपवासासाठी लागणारा साबुदाणा भिजवून ठेवणं, भगर काढून ठेवणे, शेंगदाण्याचं कूट आणि मिरची वाटून ठेवणे खूप गरजेचे असते. म्हणजे सकाळी घाई गडबड होत नाही. मनात एक अजीब सकारात्मकता आणि उत्साह असतो. सकाळी लवकर उठून स्नान करून विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नामस्मरण करून दिवसाची सुरुवात केली. मनात फक्त एकच नाव, विठ्ठल विठ्ठल. देवासाठी छानपैकी शुद्ध नैवेद्य बनवला आहे. विठुरायाला नैवेद्य दाखवून आता आपण जेवायला बसणार आहोत. आषाढी एकादशी आणि दुप्पट काशी. देवशयनी आषाढी एकादशी म्हणजेच महाएकादशी हा आपल्या संस्कृतीतील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. या पवित्र दिवशी लाखो वारकरी लांबून विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे या दिवशी उपवास पाळण्याची आपली मोठी परंपरा आहे. मंडळी, आपण सगळेच आषाढी एकादशीसाठी उपवास करतो, पण याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठं आहे. आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर विष्णू भक्तीचे परंपरा आहे. आणि यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीला भात का खाऊ नये ह्याचे एक आध्यात्मिक पौराणिक कारण आहे. पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी शरीर त्याग केला तेव्हा त्यांचे अंश पृथ्वीत गेले आणि त्यातून तांदूळ व जव उत्पन्न झाले. ते मानले जाते की एकादशीला भात खाणे म्हणजे एक प्रकारे जीव ग्रहण करणे, म्हणूनच आपण या दिवशी भात खाण्याचं टाळतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपवास ज्यांना जमेल त्यांनी उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडायचा असतो. पण एक लक्षात ठेवा, उपवास हा भात खाऊन सोडायचा नसतो. दिवसभर पोट रिकामे असल्यामुळे अचानक जड, तिखट या तेलकट अन्न खाणे ऍसिडिटी होऊ शकते. त्यामुळे अचानक जड अन्न खाणे टाळा. त्याऐवजी फळे आणि दूध म्हणजे केळी, संत्री या सफरचंद यांसारखे फळे आणि दूध पिऊन उपवास सोडावा. आरोग्यासाठी उत्तम असतं. किंवा वरण भात ऐवजी वरीचा भात आणि सात्विक आमटी खाऊन तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे, ज्याने पोटाला छान आराम मिळतो. तर अशी साजरी केली आम्ही आमची आषाढी एकादशी. तुम्ही कशी साजरी करतात आषाढी एकादशी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. रामकृष्ण हरी.